उन्हाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवत असतो। उन्हाळ्यामधले वाळवण्याचे जे पदार्थ आहेत त्यांचे रेसिपीज मी बऱ्याच टाकलेले आहेत, जसं की कुरडया आहेत, सांडगे केलेले आहेत, मी लोणच्याचे बरेच रेसिपी मी टाकलेली आहे। फक्त 15 मिनिटात हा वाळवण्याचा पदार्थ आपण बनवू शकतो आणि वर्ष 2 वर्ष चांगला टिकतो। आणि तो पदार्थ म्हणजे तांदूळाच्या पापड्या। अतिशय सोपी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे आणि आपल्या जेवणामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे पापड्या जर तळून खाल्ल्या तर ते आपल्या जेवणाची लज्जत वाढवतात। तांदूळाच्या पापड्या ही रेसिपी मी घेऊन येत आहे सरोजनीज किचन कलाकृती या माझ्या YouTube चॅनलवरती। तर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तसेच कमेंटमध्ये तुम्ही जरूर लिहा मला तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी। आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तांदूळ दळून आणून अशा प्रकारे पीठ तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम बारीक। आणि हे पीठ मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे। एक बाउल घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवायचे आहेत। तांदूळ वापरताना जुना सुवासिक तांदूळ वापरायचा आहे। धुवून घेतला स्वच्छ। धुवून घेतल्यानंतर कपड्यावरती पूर्णपणे सुकवून घेतलेला आहे आणि सुकल्यानंतर मी गिरणीतून दळून आणलेलं आहे। ज्या भांड्याने मी हे पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने मी पाणी घेणार आहे। एक बाउल मी जर पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी 3 बाउल पाणी वापरणार आहे। अर्धा बाउल पाणी गरम करून ठेवायचे, जर आपल्याला गरज भासली तर आपण ते वापरायचं आहे। आणि आता याच्यामध्ये 1 चमचा हिंग घालून घेते, 2 चमचे खसखस, 1.5 चमचा मीठ आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। आणि याच्यामध्येच आपल्याला तांदूळाचं पीठ आपण हे तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्यामुळे थोडं थोडं घालून तुम्ही छान मिक्स करून घ्या। अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आणि तांदूळाचे पीठ आपण तयार केलेलं आहे। ते तांदूळ तुमचे जुने असले पाहिजेत आणि सुवासिक तांदूळ असेल तर अति उत्तम। ते आपण गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे। आता हे मिश्रण मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि शिजवत असताना हे सतत ढवळत राहायचं आहे। चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आणि खूपच घट्ट होत असेल तर अर्धा बाउल तुम्ही पाणी गरम करून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। पाणी घातल्यानंतर छान ढवळून घ्यायचं आहे। प्रत्येक तांदळाचं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। उकळी आल्यानंतर पीठ छान 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। गॅसवरून खाली उतरून घेते। आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही। आता ह्या भांड्यात मी थोडंसं मिश्रण काढून घेते। थोड्याशा मिश्रणामध्ये आपण कलर ॲड करणार आहोत। जास्त थंड होऊ द्यायचं नाही, आपण असं झाकण लावून ठेवायचं आहे। कलरसाठी बीटरूटचा रस घालून घेते। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। नॅचरल कलर आहे। मी बीट मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेतलं आणि गाळणीमध्ये गाळून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर कलर आलेला आहे। आता पापडी आपण प्लास्टिकच्या पेपरवरती घालून घेऊया। आता हे मिश्रण आहे ते पूर्ण थंड नाहीये, गरमच आहे। छोट्या चमच्याने घालून घ्यायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचंय। हे सर्व मी घालून घेणार आहे। आपल्या मिश्रणामध्ये एक पण गुठळी नाहीये। गरम आहे अजून पीठ। एक भांडं घ्यायचंय, त्याच्यामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये हे आपलं पीठ जे आहे तयार केलेलं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे, की जेणेकरून आपलं पीठ थंड होणार नाही। पालकचा रस घालणार आहे। पालक छान धुवून घेतली होती आणि ग्राइंड करून घेतलेली आहे। मिक्स करून घेते।
पापड सुकलेले आहेत, दुसरा दिवस आहे, तुम्ही बघू शकता। आता हे दुसऱ्या दिवशी असे पलटी करून ठेवायचे आहेत। खायला सुद्धा एकदम कुरकुरीत हलके फुलके असे पापड होतात। कलर अप्रतिम आलाय। आता हे पलटी करून मी फक्त ठेवणार आहे। तर अशा प्रकारे आपण हे सर्व पापड पलटी करून ठेवायचे आहेत। हा बघा बीटरूटचा कलर किती छान आलाय। एक दिवस असे दुसऱ्या बाजूने पण सुकून घ्यायचे आहेत। तिसरा दिवस आहे। आता हे पापड चांगले सुकलेले आहेत आणि छान सुकून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। सुकून झाल्यानंतर मग आपण हे पापड तळायला घ्यायचे आहेत। तांदळाच्या पापड्या रेसिपी तयार आहे माझी। पापड्या ज्या आहेत ते मी तळून दाखवणार आहे तुम्हाला।